या व्हिडिओमध्ये आपण न्यूज रायटिंगबद्दल शिकणार आहोत, जे की 10वी बोर्डामध्ये येते. 5 मार्कासाठी क्वेश्चन. एक हेडलाईन दिलेली असते, त्या टॉपिकवर तुम्हाला एक शॉर्ट न्यूज लिहायची असते, न्यूजच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असते. बघा क्वेश्चन काय, राईट अ न्यूज रिपोर्ट. तर एक न्यूज रिपोर्ट लिहायची आहे ऑन फॉलोइंग हेडलाईन. पुढे दिलेल्या हेडलाईनवर एक न्यूज रिपोर्ट द्यायची आहे. हेडलाईन काय बघा, रेन डिस्रप्ट डेली लाईफ इन अर्धापूर. तर अर्धापूरमध्ये पावसामुळे दैनंदिन जीवनाला अडथळा झाला. डिस्ट्रप्शन म्हणजे काय, अडथळा, की दैनंदिन जे जीवन चालते लोकांचं त्याच्यामध्ये पावसामुळे खूप अडथळा आला आहे, पाऊस आणि पुरामुळे. तर अशी एक आपल्याला न्यूज लिहायची आहे. तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय लिहावं लागणार, हेडलाईन. हेडलाईन लिहायची वर मोठी. हेडलाईन ती दिली तीच लिहायची. रेन डिस्रप्ट्स डेली लाईफ इन अर्धापूर. नंतर तुम्हाला लिहावं लागणार गावाचं नाव. खाली अर्धापूर गावाचं नाव लिहायचं, कॉमा देऊन तारीख द्यायची, ऑगस्ट 26, 2024. आणि मग खाली न्यूज चालू करायची. आपण 2 पॅसेज लिहूत. पहिल्या पॅसेजमध्ये आपण सांगूत की पाऊस पडला आणि त्यामुळं काय काय अडथळे वगैरे आले, आणि दुसऱ्या पॅसेजमध्ये आपण सांगूत की म्हणजे काय नुकसान झालं लोकांचं, आणि प्रशासन, सरकार वगैरे अधिकारी काय काम करायलेत लोकांना मदत करण्यासाठी. बघा पहिल्यांदा सांगूत हेवी रेन. हेवी म्हणजे खूप जोरदार पाऊस. हेवी रेन ओव्हर द पास्ट 24 hours. ओव्हर द पास्ट 24 hours म्हणजे मागच्या 24 तासामध्ये पडलेला जोरदार पाऊस. हॅज कॉज्ड मेजर डिस्रप्शन्स. मेजर म्हणजे मोठे, डिस्रप्शन्स म्हणजे अडथळे आले, लोकांना घरी जायला वगैरे लोक फसले. कुठं, इन अर्धापूर. डिस्रप्शन म्हणजे अडथळे, मेजर म्हणजे मोठे. ते पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य बघा, काय काय झालं ते सांगायचं. स्ट्रीट्स म्हणजे रस्ते, आर फ्लडेड. स्ट्रीट्स आर फ्लडेड म्हणजे काय, की पूर्ण रस्त्यावर पाणी आहे, म्हणजे पूर आलेल्यासारखं. मेकिंग इट, त्यामुळं अवघड झालं. मेकिंग म्हणजे झालं अवघड झालं. मेकिंग इट हार्ड. अवघड म्हणजे काय झालं, हार्ड झालं. कोणासाठी, फॉर पीपल, लोकांसाठी अवघड झालं. काय, रस्त्यावर पाणी साचल्यामुळं ट्रॅव्हलिंग अवघड झालं लोकांना एकूण तिकडे जायला. मेकिंग इट हार्ड फॉर पीपल, आपल्या टू ट्रॅव्हल लिहावं लागणार. टू ट्रॅव्हल, ते ट्रॅव्हल करणं म्हणजे प्रवास करण्यासाठी लोकांना अवघड झालं, लोक अडकले जागच्या जागी, कारण रस्त्यावर खूप पाणी साचलेलं होतं. पुढचं वाक्य बघा, मेनी स्कूल्स अँड ऑफिसेस. खूप शाळा आणि ऑफिसेस जे आहेत, हॅड टू क्लोज, बंद करावं लागल्या. हॅड टू म्हणजे करावं लागल्या, क्लोज म्हणजे बंद. ड्यू टू, शाळा ते बंद ठेवावं लागले, ऑफिस शाळा. ड्यू टू वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी साचणे. पाणी साचल्यामुळे शाळा, ऑफिस वगैरे बंद ठेवावं लागले. ते पहिला पॅसेज आहे हे बघा. एवढा सांगितलं आपण. हेवी रेन पडला 24 तास, त्यामुळं खूप पाणी जमा झालं रस्त्यावर, लोकांना ट्रॅव्हलिंगला अवघड गेलं, आणि त्यामुळं शाळा आणि ऑफिसेस बंद ठेवावं लागले, कारण जागोजागी पाणी जमा झालेलं होतं. पुढे बघा, आता दुसरा पॅसेज चालू करूत आपण, थोडी जागा सोडून. ऑथॉरिटीज आर ट्राईंग. ऑथॉरिटीज म्हणजे अधिकारी, आर ट्राईंग प्रशासन,
सरकारचे प्रशासनचे अधिकारी त्यांना ऑथॉरिटीज म्हणतात. आर ट्राईंग म्हणजे प्रयत्न करायचा आहे. टू पंप आउट म्हणजे बाहेर काढणे. पंप आउट म्हणजे बाहेर काढणे. द वॉटर तर जमा झालेलं साचलेलं पाणी बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत. बट पण लो लाईंग एरियाज म्हणजे जे कमी उंचीवर आहेत, जे म्हणजे उतारावर जे एरिया आहेत त्यांना लो लाईंग एरियाज म्हणतात. आर फेसिंग उतारावर असल्यामुळे तिकडे पाणी जास्त जमा होते. आर फेसिंग सिरियस प्रॉब्लेम्स. तर लो लाईंग एरियाजमध्ये खूप सिरियस प्रॉब्लेम आहे, म्हणजे थोडासा जास्त भयानक प्रॉब्लेम आहे. लोकांच्या घरात वगैरे पाणी शिरलेलं आहे. पुढे काय म्हणते बघा. सम होम्स म्हणजे काही घरं have been damaged म्हणजे काही घरांना नुकसान झाले. पाऊस पडू मातीचे वगैरे घरं असतात ते भिंती वगैरे पडतात, ढासळतात, तर डॅमेज झाले, नुकसान. अँड देअर आर रिपोर्ट्स ऑफ पॉवर कट म्हणजे लाईट जाणे. पॉवर कट्स इन द पार्ट्स म्हणजे काही भागामध्ये, पार्ट्स म्हणजे भाग, ऑफ द टाऊन म्हणजे गावातल्या काही भागामध्ये लाईट गेल्याच्या पण रिपोर्ट्स आहेत. आणि पुढचा पॉईंट आहे फार्मर्स, शेतकऱ्याबद्दल. फार्मर्स आर वरीड तर शेतकरी चिंतेमध्ये आहेत. वरीड म्हणजे चिंता. अबाउट कशाबद्दल चिंता आहे त्यांना. अबाउट म्हणजे च्याबद्दल. कशाबद्दल चिंता आहे. क्रॉपबद्दल, पिकायबद्दल. क्रॉप डॅमेज, पिकायला डॅमेज म्हणजे नुकसान, पिकायला किती नुकसान होईल त्याच्याबद्दल त्यांना चिंता आहे. का. ॲज म्हणजे कारण की. ॲज फील्ड्स म्हणजे शेतं. फील्ड्स आर फ्लडेड म्हणजे पाणी भरलेलं आहे. सगळ्या शेतामध्ये खूप पाणी जमा झालेलं आहे, त्यामुळे त्यांना पिकांच्या नुकसानाची भीती आहे. रेस्क्यू टीम म्हणजे जे सुटका करणारे जे लोक असतात, कुठं कोणी अडकलेलं असतात तर त्यांना रेस्क्यू टीम्स म्हणतात. रेस्क्यू टीम्स हॅव बीन सेंट तर सुटका करणाऱ्यांना हॅव बीन सेंट म्हणजे पाठवलेलं आहे. टू हेल्प मदत करण्यासाठी. हेल्प. रेसिडेंट्स म्हणजे रहिवासी जे राहणारे नागरिक आहेत त्यांना रेसिडेंट्स म्हणतात. रेसिडेंट्स इन नीड म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना रेस्क्यू करायला, त्यांना वाचवायला रेस्क्यू टीम पाठवलेले आहेत. ते पूर्ण दोनदा लिहून घ्यायचं इंग्लिश कंपोजिशनच्या रायटिंग स्किलच्या वहीमध्ये.